नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओतील व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर मित्रांनो, अखेर आता आपला ऋषी करणार कंबळी सोबत लग्न, तर दुसरीकडे मात्र नयनतारा आता कंबळी आणि ऋषीच्या या लग्नाला सपोर्ट करेल का? तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, अखेर आता प्रतीक्षा संपलेली असते, कारण की आपला ऋषी परत एकदा आता कंबळीला प्रपोज करतो, ते पण सर्वांसमोर। आणि अगोदरच तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला ही गोष्ट अजिबात पण कधीच आवडली नाही आणि कधी आवडणार पण नाहीये, कारण की नयनताराचा आधीपासूनच या गोष्टीला कायमचा विरोध होता। आणि नयनताराने तुम्हाला माहितीच आहे, ज्यावेळेस मात्र अनिकाने कंबळीसोबतचे फोटो दाखवले त्यावेळेस मात्र नयनताराच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। आणि आता पुढे तर मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे, कारण की दुसरीकडे मात्र आता नयनताराच्या डोक्यात विचार येत असतो की काही केलं तरी त्या कंबळीला ऋषीच्या आयुष्यातून घालवू कसं, त्यासाठी मी काय करू। म्हणजेच नयनताराला समजत नसतं की मी असं काय केलं पाहिजे जेणेकरून मात्र कंबळी कायमची ऋषीच्या आयुष्यातून निघून जाईल। तर पुढे मात्र अनिकाने सांगितलेलं असतं की माझ्यासोबत ऋषीचं लग्न लावा, त्याच्यानंतर मी तुम्हाला कोणताच त्रास होऊ देणार नाहीये। आणि दुसरीकडे मात्र तो महामूर्ख रोहित असतो, त्याला त्या सगळ्या गोष्टी मान्य पण असतात। रोहित म्हणतो की जर आपण अनिकासोबत लग्न लावलं तर अनिकाची सगळी प्रॉपर्टी पण आपल्याला भेटेल। आणि त्याच ठिकाणी नयनताराला समजतं की अखेर रोहितच्या मनात चाललंय काय। म्हणजेच मित्रांनो, ओव्हरऑल पाहायला गेलं तर मात्र रोहितला प्रॉपर्टी हवी असते, ती पण मात्र त्या महाजनांची। पण ज्यावेळेस मात्र आपल्या कंबळीचं खरं सत्य समजेल की कंबळीच खरी महाजनांची मोठी नात आहे, त्यावेळेस मात्र अजूनच जास्त मजा येईल। आणि ह्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की अन्नपूर्णा आजींनी तिला अजूनही माहीत नाही की कंबळी खरी तिची नात आहे की नाही, तरी पण मात्र कंबळीसाठी तिने खूप साऱ्या गोष्टी करून ठेवलेल्या असतात, कारण की तिला माहीत असतं की कंबळीला आपण असं परकब मानू शकत नाही, त्याच्यामुळे आपण देखील कंबळीला या प्रॉपर्टीतील काही हिस्सा देऊया। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता कंबळीच्या आईला पूर्ण भूतकाळ आठवायला सुरुवात होते आणि तेथूनच कहाणीत मजा येणार आहे, कारण की मित्रांनो राजन काकांची आणि ज्यावेळेस मात्र आपल्या गौरीची भेट होईल त्यावेळेस मात्र कहाणीत अजून मोठा ट्विस्ट येणार आहे। दुसरीकडे मात्र कंबळी ऋषीचं हे प्रेम चालू असतं, त्या प्रेमाला नयनताराचा विरोध आहे हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे। आणि आता पुढे नव्याने असं गोष्ट घडते की कंबळी आणि ऋषीच्या प्रेमाला आता नवीनच वळण येणार आहे। दुसरीकडे मात्र आता कंबळी ऋषीच्या आयुष्यातून जात नसते, त्याच्यामुळे मात्र पुढे आता नयनतारा म्हणते की काही जरी झालं तरी ऋषीच्या आयुष्यात कंबळी यायला नाही पाहिजे, यासाठी मला कोणाची मदत घ्यायची गरज नाही लागली पाहिजे। पण तुम्हाला माहितीच आहे ना, ती कामिनी टपूनच बसलेली असते की कंबळी आणि ऋषीला एकत्र न येऊन देण्यासाठी एकमेव एकच पर्याय असतो, तो म्हणजे अनिका। अनिकाचं आणि ऋषीचं जर लग्न झालं तर त्याच्यानंतर मात्र ऋषीच्या आयुष्यामध्ये ती कंबळी कधीच येणार नाही। भलेही अनिका उन्हाळ आहे, हे आहे ते आहे, हे सगळं वाटत असतं, पण मात्र आता कंबळीपासून सुटका करण्यासाठी त्यांना हे पाऊल उचलावंच लागणार असतं। पण दुसरीकडे मित्रांनो, ऋषी या सगळ्या गोष्टीला तयार होईल का? अजिबात पण नाही, कारण की ऋषीला ज्यावेळेस मात्र कळेल की त्याच्या आईने त्याला खोटं बोलून ह्या घरामध्ये आणलेलं असतं आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्याची फसवणूक केलेली आहे, त्यावेळेस मात्र ऋषी या सगळ्यांना कधीच माफ करणार नाहीये। आणि ऋषीच्या बाबांना मात्र अनिका कधी आवडत पण नाही आणि ते कधी ह्या लग्नासाठी तयार पण होणार नाही। तर मित्रांनो, पुढे आता कंबळी ऋषीचं लग्न कसं होईल हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरणार आहे। तर पुढे आता ऋषी कशा प्रकारे कंबळीला प्रपोज करतो, त्याच्यानंतर कंबळी आता ऋषीसोबत लग्न करायला तयार होते, पण आता या सगळ्या गोष्टीला नयनताराचा कशी रिॲक्ट करते नयनतारा हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरणार आहे। भेटूया पुढच्या अपडेटमध्ये नेमकं काय काय घडतं तुम्हाला समजेलच। आणि व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहिला तर विसरू नकाच। हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेसवॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता, एकदा चेक नक्की करा।